चरणी माझे साष्टांग पडतात देवा. स्वर्ग मुक्तावणी म्हणतात या त्रैतला मी भ्रमण करतोय ते कशासाठी बरं असेल तर सज्जनांचा उद्धार आणि या विश्वात जेवढे तेवढे दुष्ट दांभिक आहे त्यांचा समूळनाश घडवण्यासाठी. पण देवा मुक्काम करोती वाचाला पंगू नंगायते यत् तुझा मोहम्मद परमानंद राहणं तुझ्या आशीर्वादानं मुक्काम बोलायला लागतो पाण्यात जाण्याला शिकतो. अशा जगदीच्या जगामगा जनार्दना ही सारी प्रेरणा तुझी आहे आणि तुझा प्रेरणा. अरे बाप रे बोलता बोलता केव्हा या सहस्त्रभाऊपर्यंत आल्या सुधारणा बदला याला सुचलेला मार्ग याला अनुकरण केलं की नाही याची थोडी चाचपणी करावी आणि याच्या मनात कोणता विचार आवडत आहे विचारणा करती जावी. पद्धत बदलली पद्धत बदलली कसे दिवस बदलला कसे पद्धत बदल म्हणजे वाना होईल त्याप्रमाणे तू जातोय मग मी तुला आशीर्वाद देतोय लवकर अरे बरोबर आहे तू लवकर वर जायला मला सांग पाय सुठ त्याच्याही वर आणि त्याच्याही वर स्वर्ग. तू एकदा स्वर्गात गेला फोडून टाकी. अरे स्वर्ग मृत्यू पाताल हे त्रिभुवन जिंकून तू स्वर्गाचा अधिपती झालास ना माझ्या मनाला समाधान. म्हणतोय तू एकदा स्वर्गात गेला आणि मला समाधान म्हणजे स्वर्गाचा अधिपती समाधान वाटत. गुरु मी तुझ्याबरोबर वाईट चुकी तुझ्या संपूर्ण जहाजा मी अवलंबून करतोय अगदी पायाच्या नक्षत्रापासून मस्तकीच्या ब्रह्मरंगापर्यंत तुझा संपूर्ण देह अगदी उत्तेजित झालाय आणि वीर श्रीरातून तू तुझ्याकडे निघाला होता आणि काय रे हे सर्व मला विचित्र भासतोय. अरे चिकना तिकडे रोषणाई केली अत्रंग झालाय मोतिकाच्या रांगा घातल्या. तुझं लग्न आहे का? मला वाटलं ही विद्युत रोषणाई झाली आहे मंगळ वाटलं असता मला वाटलं नाही का ते लग्नासाठी नाही याच्या मुलाचे कारण तू आहेस. मी होय तेव्हा तरी हला होतास मार्ग सूचित केला होतास. म्हणजे त्यावेळी आलो त्यावेळी तुला मार्ग सूचित केला होता मार्गाचं अनुसरण केलं. होय होय तुझ्या सांगण्यावरून या थेरड्या म्हातारण्याची आता ब्रह्मदेव तुझा बाप. अरे त्यांना पिताजी असं म्हण काही गरज नाही. अरे त्याने तुला मार्ग दाखवलाय. आता मी अजिंक्य आणि अमर झालो. आता त्या देवाची गरज नाही आणि आता तुझी. म्हणजे काम झालं की सर्व मेला तरी जातील. मला आता कुणाची गरज नाही. फार चांगली रीत आहे. शोभलास शोभलास असून तुला साजन शोभलास विचारायच तुझे काय रे ब्रह्मदेव तुला प्रसन्न काय काय दिलं काय त्यांनी. अजिंक्य आणि अमरत्वाचा वादन या शास्त्राला लागलाय. हे शक्यच नाही. आता मला सांग तुला ब्रह्मदेवानं वरदान दिलं तू म्हणतोय अजिंक्य आणि अमर या विश्वात जो जो प्राणी जन्माला आला त्याला मरण ठेवलेलं आहे आणि पुस्तक मी मरणार आहे. माझं मरण आगळं आणि वेगळं आहे. अजिंक्य आणि अमरत्वाचं वरदान देवाला दिलं म्हणून देवलं ते आगळं आणि ऐकूया तरी साधारण कसं मरशी. अरे
असशील तुला अडविणार कोण अडविणार कोणतरी हवा ना होय रे, होय. तर ते मला सांगितलं नाही तुला हा, मग कुणीतरी हवंय. मी तुला गुरु आहे ना ऐक, ब्रह्मदेवताची भक्ती करण्यासाठी मी सिद्ध झालो. अजिंक्य नावाचं वरदान देवाला दिलो. मनो लग्न शब्द ठेविला. तात्वेळी गेलो, प्रश्न केलो. देवा सांग, अजिंक्य नावाचं वरदान तू मला दिलंस. मला लग्न शब्द कर. तात्वेळी देवाच्या मुखातून निघालेला शब्द तो जन्माला आलाय. त्याला मराने ठेवलेला आहे, तुला सुद्धा मरण आहे. पण तुझा मरण आवरण वेगळं. होय. ऐकूया तरी एखादी स्त्री जर का युद्धात मला पराजित करेल हा हा आणि त्या स्त्रीची जर का माझा विवाह झाला असेल आणि न जाणं जर का तिला मरण आलं असेल त्या स्त्रीच्या हाडापासून त्या शस्त्र निर्माण होणार. त्या शस्त्राकडून मला मरण मोकळा झाला म्हणजे काय आता तुला मृत्यू येणारच नाही असं मला म्हणायचंय आता मी मरणार नाही. पाहतोस का अरे देवानं वरदान दिलंय ना त्याची पूर्ती घाला होय ना म्हणतात